हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि स्वाखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची अशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशीची, जो सर्वज्ञ आणि दयागण, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, हे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारो न्याता। चला विचार सागर तरंग पाचवा, परिच्छेद 34, प्रणव उपासनेचे फल आणि ब्रह्मलोक गमनाचा मार्ग। उपासनेला फल असतं आणि हे फल मिळविण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी मार्ग असतो, मार्गानं फल मिळत असतं, मार्गात फल नसतं, फलाला मार्ग असतो, फलासाठी मार्ग असतो, मार्गासाठी फल नसतं। मग फल काय सांगितलंय शास्त्रानं? मोक्ष। मग ते मोक्ष प्राप्त करण्यासाठी जे काय करावं लागतं
त्याला मार्ग म्हटलंय. आता यामध्ये काही दृश्य मार्ग आहेत आणि काही अदृश्य मार्ग आहेत. अदृश्य मार्ग हे स्वतंत्र आहेत आणि दृश्य मार्ग हे परतंत्र आहेत. स्वतंत्र मार्गामध्ये तो एकटाच असतो आणि तो एकटाच ठरवित असतो की आपल्याला आता काय करायचंय, आपल्याला काय व्हायचंय, आपण कोण आहोत, आपण जे ऐकलंय ते आपल्या समोर फल प्राप्त व्हायलंय का, जसं सांगितलं तशी पाटी लागायली का, हे स्वतंत्र मार्गामध्ये आलं. आणि परतंत्र मार्गामध्ये तो मार्ग ऐकून स्वीकारतो आणि त्या मार्गाचं ज्ञान होत असतंय. त्या मार्गाचं काय होतंय? ज्ञान होतंय. आणि ते झालेलं ज्ञान प्रत्यक्ष ज्यावेळेस आपल्याला अनुभूतीला येतंय, मार्गाचं ज्ञान प्रत्यक्ष अनुभूतीला येतं, त्यावेळेस ते स्वतंत्ररित्या त्याची मार्गक्रमणा असते. स्वतंत्रता तोच ठरवितो, तोच त्याच्यात विकल्प करेल, तोच त्याच्यामध्ये संकल्प करेल. त्याच्या संकल्पामध्ये तोच विकल्प आणेल, दुसरा कोणी विकल्प आणत नाही. मग त्याच्यामध्ये त्याचा निश्चय जसा होईल तसा त्याला फलाचा लाभ होतो. त्याचा जसा निश्चय होईल तसा. मग जो निश्चय होईल त्या निश्चयात त्याचं जेवढं बळ राहील त्या बळानुसार, कारण इच्छेला बळ लागत, पुन्हा बळाला इच्छा लागत नाही. मग त्यावेळेस त्याचा निश्चय साधनेमध्येच त्यानं जर दृढ केलेला असेल तर निश्चय ढळत नाही. म्हणून तो ब्रह्मलोकातून वापस येत नाही. नाहीतर ब्रह्मलोकातूनही तिथंच रमत होतो. ब्रह्मलोकात गेलेला तसा वापस येत नाही, येतच नाही. पण काय अपवादही मानावा लागतो. आणि अपवाद हा गृहीत धरला जात नसतो. ज्याला ब्रह्मलोक प्राप्त झाला त्या लोकातून तो वापस येत नाही, पण मार्गातून वापस येऊ शकतो. त्या मार्गातून तिथं पोहोचल्यास मग नाही येणार. मग तो मार्ग कोणता आहे, कोण्या मार्गाने जातो तो, या ठिकाणी लक्षणीय मार्ग सांगितले आहेत. हे मार्ग आपल्याला वरवर पाहता सर्वसाधारण वाटतात, पण तो स्वतंत्र त्याचा विषय त्या मार्गाचा असल्यामुळं तिथं गेल्यासच ते कळत आहे. आता कितीही प्रत्यक्ष सांगितलं तरी अपरोक्ष ते मार्ग कळणार नाही. त्या मार्गाचं वर्णन कितीही प्रत्यक्ष करून सांगा, पण त्याचं अपरोक्ष होणार नाही, परोक्ष ज्ञान राहणार. जसं काही लोक आहेत, काही लोकांचं आपल्याला इथलचं विश्वातलं ज्ञान होतंय, विश्वातल्या लोकांचं ज्ञान होतंय. हे हा लोक आहे, हा तो लोक आहे, असं आपल्याला ज्ञान होतंय. तसं त्या मार्गातल्या लोकांचं ज्ञान हे अलौकिक आहे. हे लौकिक नाही ना, इथं लौकिक आहे. हे लौकिकता आहे ना, इथं विश्वामध्ये लौकिकता आहे. आणि लौकिक असल्यामुळं दृष्ट भावाला येऊ शकतं ते. पण लौकिक आणि अलौकिक मध्ये बराच फरक आहे. या अगोदर त्यांनी
मनुष्य एक लोक सांगितला होता, पितर एक लोक सांगितला होता आणि देवलोक एक सांगितला होता. आणि त्यांना जे प्राप्त असतंय आणि त्या प्राप्तीपासून त्यांना जो आनंद होतो त्याच्यापेक्षा याला जास्त आनंद होतो. कोणाला? ब्रह्म उपासकाला. मग या तिघांना म्हणजे लोकांना म्हणजे जीवांना, देवांना भोग स्वतंत्र घेता येत नाही, स्वकल्पनेत घेता येत नाही, आदर्ष्टानुसार घ्यावा लागतो. आणि जो ब्रह्मलोक प्राप्तीला पोहोचलेला आहे त्याला आदृष्टच राहत नाही, त्याचा आदृष्ट संपलेला असतं आणि तो स्वइच्छेनं त्याला जो पाहिजे तो भोग घेतो. त्याला जर आकाशात उडू वाटलं आकारासारखं तरी त्याला आकाशामध्ये फिरता येतं. जो पदार्थ त्याला सेवन करावासा वाटतो तो पदार्थ सेवन करतो. मग त्याला देह असतो का? पण पदार्थ तर सेवन करतो. तो कोठे असतो? हिरण्यगर्भामध्ये असतो. त्याचं स्थान कोणतं सांगितलंय? हिरण्यगर्भ. आणि हिरण्यगर्भामध्ये सर्व कल्पनेवर चालत असतं, ज्ञानावर चालत असतं. म्हणून त्याच्या ठिकाणी तर ज्ञान असतं आणि ते ज्ञान असत नसतं, सतत ज्ञान झालेलं असतं त्याला. आणि त्या सतत ज्ञानाच्या जोरावर त्याला प्रभावानं कोणत्या इच्छा होतील बरं त्याला? असत इच्छा होतील का तिथं? आणि तो कोणतेही भोग भोगील का? मग त्याला एवढी श्रेष्ठता दिलेली आहे ब्रह्मलोकातल्याला. जो ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो आणि विष्णू त्याचं पालन करतो आणि महादेव शंकर त्याचा नाश करतो. हे जे 3 कामं आहेत, फक्त हे 3 कामच त्याच्याकडून होत नाहीत. बाकीचं सगळे कामं म्हणजे काहीही त्याला करता येतं. फक्त हे 3 उत्पत्ती, स्थिती आणि लय इतकंच करता येत नाही. आणि बाकीचं मग त्याला जशी ते कल्पना करील तसं त्याला जे करू वाटलं ते करता येते त्याला. म्हणून त्याचा जो व्यवहार असतो तो व्यवहार अलौकिक असतो. पण तिथं जायला ह्या मार्गाने जर तो गेला तर तो ब्रह्मलोकाला स्थायी झाला, पोहोचाला. त्याला ब्रह्मलोक हे फळ आहे. मग त्याचा मार्ग कोणता आहे तो पहा. तोच क्रम सांगतो म्हणालेत शास्त्रकार. आता तो ज्या मार्गाने ब्रह्मलोकाला जातो त्या मार्गाचा क्रम सांगतो. मार्गाचा क्रम सांगतो म्हणते. तो कसा कुठून कुठून जातो त्याला. आता या लोकापासून इथून सुरुवात करावी लागेल, हे की नाही? मग ब्रह्म उपासनेमध्ये तत्पर असलेल्या पुरुषाची, कोण्या उपासनेमधला? ब्रह्म उपासनेमधल्याच चाललंय. अंतकरण इंद्रियादी सर्व मूर्छित असून अंतकरण कार्य करतं का? इंद्रिय आता अंतकरत नाही म्हणल्यावर इंद्रिय, अंतकरणातले सुद्धा इंद्रिय हे तर सोडाच, त्यांनी हेच सांगितलेत. पण अंतकरणच म्हणायला लागलेत ते मूर्छित असतं, तर मग इंद्रिय मूर्छितच असणार, हे का नाही? आणि तरी त्याचे लिंग शरीर नेण्याकरता ते ज्यावेळेस तो देह पडतो त्यावेळेस आता त्याला लिंग शरीर तर आहेच ना. मग लिंग शरीर असताना लिंग शरीरामध्ये काय काय उजळणी व्हावं म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय
आणि 5 प्राण आहे. असा हा 16 तत्वाचा किंवा 19 तत्वाचा तो सांगाडा सूक्ष्म, तो सूक्ष्म सांगाडा, त्याला लिंगदेह म्हणायचं. आणि तो लिंगदेह ह्या विश्वातल्या जीवाला प्रतीतीला येत नाही. लिंगदेह दृश्य भावाला येत नाही, पण तो लिंगदेह त्याला प्रतीतीला येतो, दुसऱ्याला येत नाही. मग त्याला तिथं त्याच्या कल्पनेत केलेले दुसरे लिंगदेह प्रतीतीला येतील, पण ते त्याला स्थूल म्हणूनच प्रतीतीला येतील, सूक्ष्म म्हणून नाही. मग ते सूक्ष्म कोणाला झाले? आपल्याला झाले इकडून, पण तिथून हा. आता हे कशावरून समजायचं? हे आपल्याला कसं कळायलंय? हा, अनुभव आपल्या लोकांचा स्वप्नाचा आहे. मग आपण स्वप्नामध्ये जे दुसरे लिंगदेह बघितले ते आपल्याला स्थूलच वाटले ना, आणि आपला सुद्धा देह आपल्याला, पण ते स्थूल आहेत का? ते स्थूल नाहीत, है का नाही? मग ते स्थूलपणा जो प्रतीतीला येतो तो कशात येतो? केलेल्या कल्पनेत, ज्ञानाची तशी कल्पना झाली, तसं ज्ञान उद्भूत झालं आणि तिथं ते प्रतीतीला आले, है का नाही? पण आपल्याला स्वप्नामध्ये ब्रह्मलोक का प्रतीतीला येत नाही? आपली तशी उपासना घडली नाही. आपण ब्रह्मलोक जो मार्ग आहे त्या मार्गाने आणखी गेलोच नाही, ब्रह्मलोकाच्या मार्गानं गेलोच नाही. आपण ब्रह्मलोकाच्या त्या अधिकाराचा आपण अभ्यासच केला नाही. आता ब्रह्मलोकाचा अधिकारी कोण आहे हे लक्षात राहू द्या ना. ब्रह्मलोकीचा अधिकारी अहंग्र उपासक आहे, आणि तो अहंग्र उपासक जर निष्ठानं एकरूपतेनं ब्रह्माची उपासना करीत असेल, पण त्याच्या वासना कामना ह्या नष्ट जर नसतील तर, नष्ट झाल्या नसतील तर, पण उपासना एकनिष्ठेनं करतो, बलात्कारानं का होईना पण, हा, त्याचा चालला इथं विचार. मग आपण तसा करायलोत का? आपण तर हे मिथ्या मानून करायलो, है का नाही? हे, आणि ज्याला मिथ्यात्व वैराग्य झालेलं नाही तो ब्रह्मलोकाचा अधिकारी आहे. दोषदृष्टीनं ज्याला वैराग्य झालेला आहे, आणि त्या दोषदृष्टीनं या श्रीधन पुत्रादी काय करतो? तो कामनादी वासनादी तो बलात्कारानं तोडतो. तो त्याला खाऊ वाटतंय पण खात नाही, त्याला पेऊ वाटतंय पेत नाही. तो इंद्रियापासून अलिप्त झालेला असतो, अंतःकरणापासून. हा, ते रामदास महाराज, समर्थ रामदास म्हणलेत का दुसरं, कि शरीर गया तो जाने दे. हा हा हा, शरीर गया तो जाने दे, नाही, मन गया तो जाने दे. आणि शरीर मत जाने दे असं म्हटलंय. हा, मन गया तो जाने दे, शरीर मत जाने दे. आता त्या ठिकाणी शरीर आणि मन, आता त्यांनी कुठून सांगितलंय? कोणाला सांगितलंय? हा हा,
तो जो अहंग्र उपासनेमध्ये सुद्धा नाही त्याला सांगितलंय त्यांनी. हा, मन जात असेल तर जाऊ दे, पण इंद्रिय जाऊ देऊ नको, देह जाऊ देऊ नको. कारण इंद्रिय कुठे येतं? देहावर येते, आहे का नाही? मग मन हे कोणतं? अंतःकरण आहे. मग ते म्हणते अंतःकरण गेलं तर जाऊ दे, पण इंद्रिय जाऊ देऊ नको. हे पहिलं वैराग्य सांगितलं. हे कोणतं वैराग्य? दोष दृष्टीचं वैराग्य. मग इथं कोणतं सांगायला वैराग्य याच? हा, याचही दोष दृष्टीच सांगायलेत नाही. याला कुठे मिथ्यात्व झाला आहे? हा, दोष दृष्टीच आहे. पण शास्त्रानं सांगितलेलं आणि त्यांनी सांगितलेलं, आता त्यांनी सांगितलेलं आपल्याकडे हे प्रमाण आहे. मग हे प्रमाण इथं लागायलंय का? विरोध काय आलाय? हे विरोध काय आलाय? शास्त्राशी का लागा ना ते? कारण ही जी अतिक्रमणता जी झालेली आहे, वारकरी संप्रदायाच्या ग्रंथावर अतिक्रमण जे केलेलं आहे इतर लोकांनी, असे तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग येतं की ज्याचा अर्थ शास्त्राशी जुळत नाही आणि अभंगत आहे, आणि त्याला टीका बी लावलेली आहे. पण तो अभंग इकडं जुळत नाही, आणि तुकाराम महाराज तसा अभंग कसा करतील? मग आता इथं समर्थ रामदास स्वामी असं म्हणायले तर ते इथं शास्त्राला जुळायले का? मग ते त्यांचं कथन आहे का? याच्यापासून सावध राहावं लागतंय. म्हणजे कुठेशी चूक निघायली आणि कुठे बरोबर व्हायलंय हे शास्त्र ऐकल्याशिवाय कळत नाही, आहे का नाही? आता हे ते रामदास स्वामीच म्हणले असते का ते तसं सिद्ध व्हायलंय का? ते अर्थी ते म्हणलेच नाहीत ते तसं. हा, आणि मग तसं तुकाराम महाराजांचे सुद्धा अभंग आहेत तसे. म्हणून काय काय अभंग गाथ्यात नाहीत ना ते तुकाराम महाराजाचे नाहीत, जे त्याच्यात नाहीत ना ते त्यांचे नाहीत. कारण गाथा रचणाराला तितकं कळत आहे की हा अभंग तुकाराम महाराजाचा नाही, कोणीतरी दुसऱ्यानं घातलेला आहे, म्हणून ते अभंग गाथ्यात घातला नाही. आणि मग ते मालिका नाही येईन, कोणाच्या मालिका नाही येईल. मग मालिका ह्या प्रमाणित नसतात, गाथा प्रमाणित असतो, मालिका हा प्रमाणित नसतात ते. असा हा फरक जो आहे का, तो फरक शहाण्याला कळत असतो. आणि मग एखादा भजन करी अभंग तुकाराम महाराजांचा नसला तरी त्याला टीका दिसली की तो म्हणतो, तो म्हणतो टीका आहे, त्याला काय वर आहे म्हणायला? अरे टीका झाली म्हणून काय झालं? हा, वेश्याला का कुंकू लावित नाही का? ती वेश्या कुंकू लावित नाही का? पण तिला जर विचारलं पती कोण आहे, ती असं करते, तोंडा बोट ठेवते. तस त्या अभंगामध्ये यथार्थ अर्थ आहे का? मग कसं म्हणता येईल त्यांचं? तसं या ठिकाणी कोणाचं वर्णन चाललंय? जो अहंग्र उपासक आहे तर त्याचं इंद्रिय इथं काय म्हणायले तर कार्यान्वित नसतात, मूर्छित असतात. आणि अंतःकरण ही म्हणजे मन संकल्प विकल्प करीत नाही. हा, बुद्धी तिथं काही निश्चय करीत नाही. आता ते करीत नाहीत म्हणजे ते त्याच्या ताब्यात येत, त्याला जे करायचे ते त्याला करता येतंय, म्हणजे निवृत्त नाही तर मूर्छित म्हणलेत. ते मूर्छित असणारा नाश पावलेला नसतंय. किती सूक्ष्म अर्थ येते. मूर्छित शब्द घातलाय त्यांनी. मूर्छित म्हणल्यावर नष्ट नाही, हे का नाही, बाधित आहे, काही कालापुरता बाधित आहे. जसं झोपलेला माणूस मेला का मूर्छित आहे तो, तशी त्याची इंद्रिय मूर्छित असतात.
म्हणून इंद्रियादी सर्व मूर्छित असून काही जाणत नसली तरीही, ते काही जाणत नसतील इंद्रिय, तरीही त्याचे लिंग शरीर नेण्याकरता, त्याचं लिंग शरीर अंतःकरण नेण्यासाठी यमदूत येत नाहीत. मग यमदूत येतात कोणाला? त्याला येत नाहीत. अहंग्र उपासकाला यमदूत येत नाहीत न्यायला. कारण तो कोणाचा उपासक आहे? ओमकाराचा. आणि ओम हे काय आहे? ब्रह्मरूप आहे, हे का नाही? मग त्याची तिकडं नजर सुद्धा जात नाही. म्हणजेच यम हा कुठला पदाधिकारी आहे? यम. त्याला पद कुठलं आहे? त्याला पोस्टिंग कुठली? पोस्टिंग. त्याला नोकरी कुठली? तो यम हा नरकाचा अधिकारी आहे. आणि तो यम धर्माच्या आधिपत्याखाली काम करतो. कोणाच्या? त्याच्या आधिपत्याखाली तो असतो. म्हणून तो धर्माच्या खालीच जे आहेत, जे धर्मात सुद्धा नाहीत, त्या धर्माच्या खाली जेवढे लोक आहेत ते धर्मात सुद्धा आले नाहीत, म्हणजे अधर्मी. मग अधर्म्याला कुठे जावं लागतंय? यमपुरीत जावं लागतंय. आणि यमपुरीमध्ये कार्य कोण करतंय? नेण्याचं. म्हणून तो यम तिथं येत नाही याला. आता हा तो आहे का? हा ओमकार उपासनेचा अधिकारी आहे. मग याला नेण्यासाठी दुसरीच व्यवस्था असते. मग तो कोण नेण्याकरता येतो? यमदूत येत नाहीत. अग्नि अभिमानी. कोण? अग्नि अभिमानी देवता त्यांचे लिंग शरीर नेण्याकरता येतात. काढून आपल्या लोकापर्यंत घेऊन जातात. कुठं? त्यांच्या लोकापर्यंत. त्यांचं काही नाव सांगितलं नाही, पण अग्नि अभिमानी. त्यानंतर तो दिनाभिमानी या लोकांमध्ये जातो. कुठून? त्या अग्नि अभिमानी लोकातून. त्याला तिथं नेतात, तिथपर्यंत नेतात त्याला. तिथं त्याला मला वाटतंय स्वतंत्र जाता येत नाही. ती व्यवस्था ईश्वरानं केलेली आहे अग्नि अभिमानी लोकांपर्यंत नेण्यासाठी, हे का नाही? तिथपर्यंत ते नेतात. आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथून दिन अभिमानी लोक आहे. दिन अभिमानी, दिन झालेले, दिन असलेले. दिन कशाला म्हणतात? दिनत्व, हीनत्व. म्हणजेच ते ज्या जीवाला गेले होते, ज्या यवनीत गेले होते, त्या यवनीमध्ये ते इतके कष्टावलेले असतात. आणि त्या कष्टानं त्यांना त्याच्यातून पार पडण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि जे प्राप्त करायची इच्छा असते त्याला दिन म्हणतात. आता दिनाचा सोयरा कोण आहे? सोयरा म्हणजे कोण? वाट पाहे उभा, भेटीची आवडी. त्याला आवड आहे कोणाची? ह्या दिनाची. आणि दिन कोण आहे? जो कष्ट करतो हाच दिन आहे. अहंग्र उपासनेमधला जो आहे का ब्रह्म उपासक, त्यालाच म्हणतात दिन. आणि दिन म्हणजेच
ह्या लोकाला म्हणजे ह्या मृत्यू लोकाला कंटाळून त्यानं ब्रह्म उपासना करून त्याला तीव्र इच्छा झाली आहे कशाची? ब्रह्मप्राप्तीची. त्याला म्हणतात दिन. आणि त्या दिनाची वाट पाहत असतो तो. कुणाची कशी पाहिलू? आणि त्याला म्हणतात दिन अभिमानी. त्याच्या ठिकाणी अभिमान कोणता आहे? दीनत्व. की बाबा मला आणखी स्वस्वरूपाची प्राप्ती झाली नाही, हे परमेश्वरा, हे ओंकार स्वरूपा, मला तुझ्या ठिकाणी समरूप कर. असा तो दीनत्वानं काय करतो? मागणी घालतो त्या ठिकाणी. कारण तो स्वतंत्र आहे. आता मागणी करायला तो स्वतंत्र झाला. त्यानंतर तो दिनाभिमानी कुठे जातो? शुक्ल पक्ष अभिमानी. त्याला ती अवस्था प्राप्त. अहो त्या अंतःकरणाच्या ह्या अवस्था आहेत. हे काय आहे? अंतःकरणाच्या काय आहेत हे आता आहे का नाही? मग त्या अवस्थेतून कसा जातो तो? शुक्ल पक्ष अभिमानी. म्हणजे त्याला शुक्ल पक्ष म्हणजे काय? शुक्ल पक्ष कशाला म्हणतो? हा म्हणजे मला तितकं माहित नाही. हा 15 दिवसाला हा एक हे जसे पक्ष, कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष, हे जे पक्ष आहेत ना त्याच्यामध्ये हा आता पूर्व आणि उत्तर याचा कळण्यासाठी अर्थ कसा आहे? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. आता या ठिकाणी शुक्ल पक्ष हा उत्तर पक्ष आहे का नाही? मग तो उत्तर पक्षात जातो. कशात? त्या फलाची प्राप्ती पाहण्यासाठी, मिळविण्यासाठी शुक्ल पक्षामध्ये तो जातो. आणि मग त्या पक्षात जाऊन त्याला उत्तरायण अभिमानी हा त्या ठिकाणी मार्ग मिळतो. उत्तरायण होण्यासाठी. उत्तरायण म्हणजे इथपर्यंत त्याला चढावंच लागतंय. उत्तरायण त्याला लागलेलं नसतंय. मग उत्तरायण अभिमानी होऊन मग ते संवत्सर अभिमानी होतो. संवत्सर हे आता ते त्यांच्या त्या अवस्था आहेत. म्हणून ते संवत्सर अभिमानी झाल्यावर देवलोक अभिमानी होतो. नंतर तो देवलोकामध्ये जातो. तितकं झाल्यावर देवलोकात जातो. म्हणजे उत्तरायणाच्या नंतरच काय येतो? उत्तरायण झाल्याच्या नंतरच आता दक्षिणायन आणि उत्तरायण हे दोन मार्ग आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कथा माहित असेल महाभारतातली. ज्यावेळेस महाभारतामध्ये युद्ध झालं आणि भीष्माचार्य हे शरपंजरी पडले है की नाही? पण ते मराना गेले. ते मराना गेले कारण ते उपासक होते. कोणाचे? ते ब्रह्म उपासकच, म्हणजेच हे अहंग्रह उपासक होते है का नाही? म्हणून ते शरपंजरी, कारण ते अर्जुनानं तशा विद्येचा ते बाण हे केला होता. बाणावर त्याला झोपलेलं, म्हणजे असे बाण खालून होते आणि त्याच्यावर झोपलेला होता तो. आणि ते बाण तसेच घुसलेले शरीरामध्ये. तसा तो 6 महिने राहिला होता. कारण युद्ध जे झालं होतं का ते उत्तरायणात झालं नव्हतं. युद्ध झालं तर दक्षिणायनामध्ये झालं होतं. आणि मग दक्षिणायनामध्ये युद्ध झाल्यामुळं त्यावेळेस तो शरपंजरी पडला आणि उत्तरायण लागायला 6 महिने बाकी होते. मग 6 महिने त्याला शरपंजरावर राहावं लागलं.
आणि मग शरपंजरावर राहत असताना त्यावेळेस श्रीकृष्ण परमात्मा त्याला भेटायला गेले. त्यावेळेस त्यानं परमात्म्याला कृष्णाला विचारले की हे कृष्णा, मी तर ब्रह्म उपासक आहे, अहंग्र उपासक आहे मी, आणि मग मला हे दुःख का भोगावं लागायले, तर याचं कारण काय? तर त्यावेळेस ते म्हणले होते तुमच्या पूर्ण दुःखाचा आणखी नाश झाला नाही. तुम्ही हे जे पाप केलं होतं त्या पापाचा भोग तुम्हाला भोगावा लागायला. तसा जोपर्यंत ब्रह्म लोकापर्यंत जात नाही तोपर्यंत त्याला भोग भोगावे लागतात. मग त्याला आद्रष्ट कधी संपत त्याचं? त्या लोकात गेल्याशिवाय नाही. मार्गामध्ये आद्रष्ट, कारण अंतकरण आहेच तिथं, है का नाही? अंतकरण म्हणलं की भोग आलाच. म्हणून मार्गामध्ये आद्रष्ट आहे, मार्गात आहे, पण लोकात गेल्यावर नाही. म्हणून उत्तरायणाभिमानी, संवत्सर अभिमानी आणि देवलोकाभिमानी या लोकाला उत्तरायणाच्या नंतर त्याला तिथं जावं लागतं. उत्तरायणापासून त्याला, उत्तरायण म्हणजे नंतर त्याला सोपं जातंय ते ब्रह्मलोक प्राप्ती करता. आणि नंतर वायुलोकाभिमानी मध्ये जातो, नंतर वायुलोकाभिमानी आणि सूर्यलोकाभिमानी, त्याच्यानंतर सूर्यलोकाभिमानी, त्या सूर्यलोकात जातो तो. आणि मग चंद्रलोकाभिमानी लागतो त्याला. आता इथे हे मला वाटतंय क्रम बरोबर आहे का चूक आहे हे सुद्धा याच्यावर शंका आहे. कारण चंद्रलोक अगोदर लागायला पाहिजे होता आणि नंतर सूर्यलोक लागायला पाहिजे होता, इकडून आपल्याकडून जर म्हणतात. म्हणून नंतर विद्युत अभिमानी, पुन्हा वरुण लोक अभिमानी, नंतर इंद्रलोक लागतो. आणि इंद्रलोक लागल्याच्या नंतर आता इंद्रलोक म्हणल्यावर स्वर्ग आला, त्या इंद्रलोकाला स्वर्ग म्हणतात. मग इथं स्वर्ग सांगायले ते इतके लोक झाल्याच्या नंतर. आणि त्या इंद्रलोकाच्या नंतर म्हणजे स्वर्ग लोकाच्या नंतर प्रजापती लोक आहे. आता प्रजापती लोक म्हणजेच जिथं ब्रह्मदेव राहतो का त्याला म्हणायचं प्रजापती लोक. प्रजापती प्रजाला उत्पन्न करणारा तो प्रजापती. आणि तो कोण आहे? ब्रह्मदेव. हा देव बर का, ब्रह्म नाही, हा देवातला, त्याच्यातला कक्षातला. मग त्या लोकाला तो जातो. म्हणून शेवटी या क्रमाने ब्रह्मलोकाला तो जातो, ह्या क्रमानं तो जातो. मग आता ह्या लोकाचा जर अभ्यास करायचा असेल तर मग पुराणवाद्यानं याचा अभ्यास सांगितला. ह्या लोकाचा अभ्यास कोणी सांगितलाय? मग ते पुराणामध्ये सापडतंय, है का नाही? म्हणजे ह्या लोकाचं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला हा लोक कसा आहे त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी कुठेतरी मग ते लोक आता कोण्या पुराणामध्ये ते आपल्याला माहित नाही, पण याचे प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येकाचे अभिमानी करून ठेवलेले आहेत. त्यांना ते त्या लोकाचं तिथं सांगितलेलं आहेच. आता ब्रह्मपुराणामध्ये ब्रह्मलोकाचं सांगितलेलं आहे, तिथं ब्रह्मलोकाचंच वर्णन आहे तिथं. तसं आता इथं वास्तविक विचार जर करून बघितलं तर ओंकार उपासकास ज्ञानद्वारा शुद्ध ब्रह्माची प्राप्ती झाली पाहिजे. आता त्याची इच्छा काय? शुद्ध ब्रह्माची मला प्राप्ती व्हावी अशीच त्याची इच्छा आहे. पण तथापि आता तो ब्रह्मलोकाला गेला आणि त्याची इच्छा काय? शुद्ध ब्रह्माची प्राप्ती व्हावी म्हणून. मग तथापि काम नारूप प्रतिबंधनामुळे ज्ञान न होता, आता त्याला ज्ञान झालंय का? आणखी ज्ञान त्याला झालंच नाही. पण तिथपर्यंत तो ब्रह्मलोकापर्यंत
गेलाय, है का नाही. आणि मग कार्यब्रह्माची सायोजता मुक्ती होते, त्याला कार्यब्रह्माची. आता हे कार्यब्रह्म कोण? ब्रह्मदेव. हे ब्रह्मदेव काय आहेत? कार्याची उत्पन्न करणारे, ते कार्य देवताच आहेत ना. म्हणून त्याला सायुज्यता मुक्ती. आणि सायुज्यता मुक्ती ही कार्यरूपामध्येच येते. आता ही सायुज्यता मुक्ती ही एक मुक्ती आहे. आता त्या सायुज्यता मुक्तीमध्ये तो मुक्तच आहे. ती मुक्ती सगळ्या संतांनी वर्णन केलेली. आता सलोकता मुक्ती, तुम्हाला मुक्तीचे वर्णन हरिपाठामध्ये सांगितलं होतं, आहे का नाही. किती मुक्ती आहेत? चार मुक्त्यामध्येच बसविलेलं आहे. आता इथे हे लोकबकळ सांगितलेत नाहीये, हा. पण याच्यापेक्षा आपल्याला शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर मुक्तीवरूनही सांगता येते. मग सलोकता ही पहिली मुक्ती. आणि हा समीपता एक मुक्ती, पुन्हा स्वरूपता एक मुक्ती, आणि सायुज्यता एक मुक्ती. ह्या 4 मुक्त्या आहेत. मग ह्या 4 मुक्त्या कशा समजायच्या? आता सलोकता मुक्ती. आता इथं तुम्ही आलात, हा कोणता लोक आहे? म्हणजे चांगला लोक, योग्य लोक, आहे का नाही. सुलोक म्हणजे सलोक. मग इथं येणं म्हणजेच सलोकता मुक्ती. नाही कळू द्या, कळण्याशी संबंध नाही, फक्त आला कीच तो सलोकता मध्ये आला. आणि जसं समजा आता पारावर हरिपाठ चालू आणि तिथे गेला, सलोकता मुक्ती. हा, देवाच्या दर्शनाला गेला, सलोक. पाराव गेला की सलोकता मुक्ती, है का नाही. आणि जर भांडणं लागले तिथे गेला तर त्याला म्हणता येते का सलोकता मुक्ती? हा. म्हणून सलोक, जिथं जिथं सलोक आहे, वेदानं जे सलोक सांगितलाय म्हणजे इष्टलोक, त्याला सलोक म्हटलं आहे. आणि मग त्या ठिकाणी ज्याचं पदार्पण होईल, मग काही काळ का होईना तितक्या काळात तो सलोकतात आहे. मग तिथून तो पदच्युत व्हालाय, तिथून तो हा. आणि मग पुन्हा सलोकातून ते वापस आल्यामुळे पुन्हा सलोक त्याला मिळायलाय का? मग तिथं काय व्हायलाय? त्याच्या मुक्तीचा मार्ग पुढे ढकला नाही, तो सलोकातच चाललाय. हा. मग जे आश्रमामध्ये अभ्यास करण्यासाठी, मुक्ती मिळविण्यासाठी जातात का, ते सलोक सोडित नाही. त्याचा सलोक सुटतो का? आता जो आळंदीतच गेला, पंढरपुरातच गेला आणि तिथं चिंतन करू लागला, तर त्याला सलोकातून पदच्युतता होत नाही त्याची. तो सदा त्याच्यातच राहतो, सलोकातामध्येच राहतो. पण सलोकात राहिला म्हणजेच त्याला मुक्तता मिळेल. हा, निष्ठा राहिलाय त्याच्यात. आता चोर ही पाकिट मार सुद्धा दिंडीमध्ये, दिंडी कशी ही सलोकता आहे का नाही. मग त्याच्यामध्ये पाकिट मारा असते, ते सुद्धा कशात आहेत मग ते, आहे का नाही. पण ते मुक्त होतेत का? मग तिथं गेला म्हणजे तो मुक्त होईल का? म्हणून त्याला त्याच्या पुढचा मार्ग सापडायला पाहिजे, समीपता. तो समीप म्हणजे जवळ जायला पाहिजे, है का नाही. कशाच्या जवळ जायला पाहिजे? त्यानं जे ध्येय ठरविलेलं आहे त्या ध्येयाच्या जवळ जायला पाहिजे. मग स्वरूपतापेक्षा, सलोकतापेक्षा जवळ कोणता आहे? स्वरूपता आहे. त्या रूपापाशी जायला पाहिजे. तो देवळात गेला पण देवात जवळ गेला नाही. हा, देव कसा असतो ह्या विचारात आला नाही. तो देवाच्या दर्शनाला गेला पण देव कसा आहे हे कळाला नाही. तो जवळ गेला देवाच्या,
देवळाजवळ जाणं आणि देवाजवळ जाणं काही फरक आहे का नाही? हा, म्हणजे त्या लोकात जाणं आणि देवाजवळ जाणं. मग देवाजवळ जाणं म्हणजेच काय? याचा अर्थ देव कसा आहे. मग सगुण आहे का निर्गुण आहे हे त्याला अजून कळालेलं नाही. म्हणून ते कळण्यासाठी ज्यावेळेस तिथं जातो त्याला म्हणतात समीप. समीप म्हणजे जवळ. तो जवळ गेला कशाच्या? त्या देवाचं स्वरूप जाणण्याचं. आणि मग त्यानं त्याच्या पुढचा मार्ग मुक्तीचा कोणता अवलंबिला? जर तो देवाजवळ राहिला तर त्याला तो देव कळेल. पण कसा कळेल? त्याची रूपता कळेल. त्याचं रूप कोणतं? सगुण आहे का निर्गुण आहे? तो जवळ राहिला पण ते लोकात लोक जर त्यानं सोडला तर लोकही त्याला सोडायला जमणार नाही. आणि समीपताही हा सोडायला जमणार नाही. मग जवळ राहून त्याला ते ज्ञान करून घ्यावं लागेल. कोण्या रूपाचा देव आहे? मग सगुण आहे का निर्गुण आहे? याला म्हणतात स्वरूपता. याला म्हणतात स्वरूपता. आता या स्वरूपता मुक्तीचं चारी मुक्तीचं वर्णन नाथ महाराजांनी त्यांच्या भागवतामध्ये एकादश स्कंदावर केलेलं त्यांनी जे भागवत आहे त्याच्यामध्ये ह्या चारी मुक्तीच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. ओवीबद्ध त्या चारी पाठ होत्या पण त्याला जवळपास 25-30 वर्षाचे वर झाले असते आणि ते नंतर ते रिपीट झालं नाही म्हणून त्या स्मरणामध्ये राहिल्या नाहीत. देव कोणतेही नोळखे इतकं लक्षात आहे. पण त्याचा ते तात्पर्य माहित आहे. आणि गुरुजींना सुद्धा या मुक्तीबद्दल स्वरूपता मुक्तीबद्दल दृष्टांत देऊन सांगितलं होतं. ते एक लक्षात आहे. ज्या वेळेस तुम्हाला सांगितलं असेल एखाद्या वेळेस नामदेवाला गर्व झाला की हा इथं उभा, हा जो पांडुरंग आहे हा इथं विटेवर कमरेवर हात देऊन उभा राहतो म्हणून लोक याला काय म्हणायले तर पांडुरंग म्हणतो. आणि हे का अवघड आहे का? असं तर मलाही उभा राहता येते. ते कोण्या मुक्तीतून म्हणला? तो समीपतामधून म्हणला. कारण तो समीप होता, देवाजवळ होता, है का नाही? मग तो म्हणला देवाला म्हणाव का नाही, देवाला म्हणाव का नाही. काय देवा तुला असं कसं? हे तर मला बी जमत आहे. मग लोक मला बी देव समजणार झाले. मी उभा राहतो असं तर देव म्हणले काय हरकत नाही, मला तितकंच काय होईल, विश्रांती मिळेल, काय उभा. ते म्हणला याच्यात काय अडचण आहे लगी. मला वाटलं देव व्हायला लय अवघड आहे का काय. ते म्हणले मग काय नाही, तुझ्या मनात असतं तर बघ राय म्हणजे माझ्या जाग्या. मग देवाने त्याला त्याचं रूप दिलं. देवाने काय केलं? हा, कारण तो म्हणला होता देवा मला तू रूप दे, नाही तर लोक मला जोड्यानं मारतील ना. स्वरूपता मग तू तुझ्यासारखं रूप मला लागेल ना. हो म्हणलं काय हरकत ना. दिलं देवानं त्याचं रूप आणि राहिला ना देवासारखाच उभा. आणि लोकांची रंग तर कवाच कमी होत नाही. हा, मग नामदेवाचं दर्शन घेऊ लागले लोक, पण पांडुरंग म्हणूनच घेऊ लागले. हा, लोकायला ओळखू आला का? सलोकात लिहायला, सलोकामध्ये आलेला. हा, आणि मग स्वरूपतामध्ये तो एकटाच होता.
आहे का ना? स्वरूपतेमध्ये तो एकटाच होता आणि स्वरूपता त्याच्या अगोदरची समीपतामध्ये तिथं त्या देवाचं ते हे बी होते ना पुजारी, त्या पुजाऱ्याला सुद्धा स्वरूपता नाही कळाली, समीप असून सुद्धा, आहे का नाही? मग स्वरूपता ही कोणाला प्राप्त झाली? नामदेवरायाला प्राप्त झाली, आहे का नाही? म्हणून तो त्या ठिकाणी देव म्हणून उभा राहिला. त्यावेळेस तो देवच झाला का नाही? स्वरूपता आली, आहे का नाही? मग त्या ठिकाणी देव का तिथं थांबतेन का? म्हणले बघूच द्या ना आता याची, हे कवर उभं राहतय, हे कवर राहतय स्वरूपतेमध्ये. मग देव गेले, म्हणले कोणाच्या तरी भक्ताचा मला सासूल लागायला, कोणता तरी भक्त अडचणीत आहे, मी त्याला त्यावेळेस मला वाटतंय ते कोणाचं तरी बाळात पण करायला गेला होता, अशी काहीतरी लिंक लावलेली. गोरोबा काकाच्या नाही, गोरोबा काकाच्या चोकोबाचं का, चोकोबाचं, हा, तिचं बाळांपण करायला गेला होता. मग हे गेलं ताटून उभा राहून नामदेव. मग ते म्हणलं आता काय करावं, देव केव्हा येते ना, पळून जावं. तर म्हणलं मग देव आपल्यावर काय आता कसं करावं लागला, मग देवाचा धावा करायला. हा, पण देव आता तिकडं त्या अडचणीत गुंतलेले. तितक्यात मग देवाच्या नैवेद्याचा टाइम झाला, आणि मग नैवेद्य देव आता कोणाचा खाऊ लागले. एखादा जर भक्त आला, आता हे देत होता, नामदेवाचा खात होते ना, आहे का ना? कोणाचा बी कसा खाईन देव निवद, हा, आणि त्या निवदानं पोट तरी भरतय का? निवद म्हणजे केवढा असतंय, एका घासाचा बी नसतंय होते निवद म्हणल्या. मग ते घरचाच निवद खात होते देव, नाहीतर मग नामदेवरायाचा तरी खात होते. म्हणून एखाद्या सिद्ध पुरुष असतो ना, तो एकतर जो स्वरूपतेला प्राप्त झालेला आहे त्याच्या घरी तरी जेवण, नाहीतर मग स्वतःच्या घरी जेवण. तसे देव भक्ताचं तरी जेवत होते, नाहीतर घरचंच. मग ते टाइम झालं, मग भक्ताचं कोणाचं येऊ ना येऊ घरचं ते आणत होते रुक्मिणी माता. मग ती आली ते ताट घेऊन आली, तर म्हणजे देवा उतरा खाली. देवा मालक उतरा खाली. आता याच्या पोटात पाय शिरली, आता कसं उतरायचं खाली? मी जर उतरलो तर विटेवर काय? कारण देव जेवताना सुद्धा विटेवर ते दुसरी मूर्ती करीत होते. आता याला ते म्हणलं, मी जर आता मला इथं ते करून ठेवलंय असं, आणि मी जर उतरलो तर मग इथं रिकामी जागा दिसल्यावर उघडं पडन का नाही? बोलाच ना, उतरानात पण बोलानात सुद्धा कोणाला. मग ते रुक्मिणी माता म्हणले, आज बोलायचं बी नाही का काय? मला काय झालं का म्हणून रोषला? बोलाच ना. मग आता नाही बोलल्या, मग जवळ येते ना माणूस. मग जवळ आल्यावर त्यानं रडायला सुरुवात केली. हा, कारण ती दर्शनाला खाली वाकली होती. कारण जेवायच्या अगोदर दर्शन घेत होते. त्याला वाटलं तर माता दर्शन घेतात का काय किंवा मग ती पदर सावरून दर्शन. त्यावेळेस त्यानं रडायला सुरुवात केली आणि टणकन उडी खाली मारली. म्हणला माय मी आहे. ती म्हणली तू कस काय इथं उभा राहिलास? तुला कोणी सांगितलं? म्हणजे देवानंच केलंय असं, मला काय करायचं? हा, ते म्हणले ते मनानं करणार नाही, ते मनानं करणार नाही, ते मनानं काहीच करीत नाहीत, त्याला मनानं काही करायचं नाही. हा,
हे तोच काहीतरी भारूड केलंच त्याच्या ठिकाणी, त्याच्यानं तू असं केलंय. ते म्हणला काय करा बाबा, पण आता इथं हे सगळं सोंग झालेलं सपातून घ्या. आणि मग ते देव आले तितक्यात. मग हा ती जागा रिकामी दिसली ना, मग पटकन यावं लागलं ना. मग आले होते, खेळ दिसायला त्याला तिथं तसा. ते म्हणले नामदेवा काय झालं, का म्हणून उतरलास? हा त्याच्या अगोदर ते जे सांगायचे ते राहिलं. ते ज्यावेळेस विटेवर उभा होता का नामदेव, त्यावेळेस जेवणाचं ताट घेऊन आली, त्यावेळेस तिनं पांडुरंगाकडे बघितलंच ना. त्यावेळेस तिला तो पांडुरंगच दिसला. हा पण तो कोण होता, है का नाही? वास्तविक खरा तो नामदेवच आहे ना. हा तो विठ्ठल आहे का? पण विठ्ठलासारखा तिला दिसला का नाही? याला म्हणायचं स्वरूपता मुक्ती. इथपर्यंत सांगायचं होतं. ही स्वरूपता मुक्ती म्हणते त्याला. आणि स्वरूपता म्हणजे त्याचं रूप जर घेता आलं, सगुण जर होता आलं, हा सगुणता प्राप्त झाली, तर निर्गुणता प्राप्त करून घेता येते. म्हणजे सायुज्यता प्राप्त करते. म्हणजे ब्रह्मलोक प्राप्त तिथून करता येतो. आता ती निर्गुणाचीच उपासना आहे, पण सगुणामध्येच आहे ती. आधी जे ब्रह्मलोक आहे का, हा निर्गुण आहे का? निर्गुण नाही. हा पण असा सगुण नाही, स्थूल स्वरूपाचा नाही, तो सूक्ष्म स्वरूपाचा आहे. ती मधली अवस्था आहे. धड हे बी नाही, धड ते बी नाही. म्हणजेच ती अनिर्वचनीयता आहे. कशात आहे? कल्पनेत आहे. कल्पना काय आहे? अनिर्वचनीय आहे. कल्पना ही सर्प कल्पनेत आहे, म्हणून अनिर्वचनीय सर्प आहे का नाही? म्हणून याला अनिर्वचनीय म्हणतात. म्हणून अनिर्वचनीय संबंधामध्ये जे आहेत ते ब्रह्मोपासक आहे. मग त्या ठिकाणी तो गेल्यावर तेथे त्यास हे बी होतंय का नाही की आज तेथे त्यास हिरण्यगर्भाप्रमाणे ऐश्वर्य. आता हिरण्यगर्भातलं ऐश्वर्य, स्वप्नातलं ऐश्वर्य जितकं पाहिजे तितकं आहे का नाही? मातीच्या घरात नाही राहायचं म्हणलं की सोन्याच्या घरात राहायचं म्हणलं की नुसती कल्पना केली की सोन्याचं घर. सत्य संकल्प आहे तिथं. म्हणून सत्य संकल्प ज्या शरीराची व भोगाची इच्छा करील ती शरीरे, त्याला ते शरीर. देवाचं शरीर म्हणलं तर देवाचं शरीर. हा कोणाचं शरीर त्या ठिकाणी धारण करता येते आपल्याला स्वप्नामध्ये. लहान बी करता येते शरीर, मोठं बी करता येतंय, है का नाही? म्हणजे तशी कल्पना होती म्हणून तसे आपण होतो. आणि भोग संकल्पना बरोबर प्राप्त होतात. जशी संकल्प करतात तसा भोग जे वाटेल तो करता येतो. एकाच काली हजारो शरीरे सुद्धा त्याला धारण करता येतात. एकाच काली म्हणजे तितक्या त्या याच्यामध्ये. हा जसं देवाला आता किती बी शरीर धारण करता येतं, तसं त्याला धारण करता येतं. आणि त्याच्या भोगाची वेगवेगळी इच्छा करील तर ते सर्व त्यास प्राप्त होते. वेगवेगळी इच्छा केली तर. फार काय सांगावे, जगाची उत्पत्ती, पालन आणि संहार हे सोडून अन्य सर्व ऐश्वर्य त्याला ईश्वरा समानच आहे. तो ईश्वरच होतो. तो काय होतो? फक्त तितके कार्य सोडून, हे 3 कामं सोडून, उत्पत्ती, स्थिती आणि लय, हे इतकं सोडून. म्हणजे मग त्याला लहाना ईश्वरच म्हणावं लागेल ना, छोटा ईश्वर. हा छोटा सावकार जे म्हणतो आपण तसं हा छोटा सावकारच होतो त्यावेळेस. हा पण ही उपासना अशी केली तर बरं का, कोणता उपासक होतो हो? हा त्या उपासनेचं नाव अहंग्र उपासना. या उपासना करणारा ह्या मार्गाने त्याला जावं लागते. का म्हणून इतकी फजिती त्याची? ही फजितीच आहे ना. हा
का म्हणून तर हे विषय मनातून न जाता त्यानं त्यागलेले आहेत आणि त्याला इच्छा मुक्तीची आहे. असा साधक, असा उपासक ह्या मार्गाने त्याला जावं लागतं, हे का ना. आणि त्याची चालली ती कथा. आता पुढील भाग, ईश्वर समान तिथपर्यंत आपण आलो, आहे का नाही. म्हणजे तो ईश्वर समानच झालाय म्हणजे स्वलोकता मुक्तीमध्ये, स्वरूपता मुक्तीमध्ये स्वरूपता आला ना तो, आहे का नाही. म्हणून त्याला ते ईश्वर समान इतर रूप प्राप्त झाले. कुंडली कवरदे हरी